त्या रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर महाराजांनी बांधलं आणि महाराजांनी विचारलं इंदलकर काय पाहिजे. महाराज मागणार आहे. कुठं कुठं 2 BHK मागितला, कुठं पैसे मागितले, कुठं 7वा आयोग वाढवून मागितला नाही. मागणार आहे महाराज. काय महाराज, ह्या रायगडावरती जगदीश्वराचं एक मंदिर बांधलंय. त्या मंदिराच्या पायरीवरती एक दगड लावायचा आहे आणि दगडावरती माझं नाव कोरायची अनुमती द्याल का हो महाराज. महाराज म्हणणारे काय मागितलंस. सोन्याचं कडं, सोन्याचं घोडं, सोन्याचं नाणं नाही. मागून मागून काय, दगडावरती नाव कोरायची अनुमती दिली. पळत गेला. राजानं सांगितलंय दगडावरती माझं नाव कोरणार आहे. गेला, दगड आणला, दगडावरती नाव कोरलं. या हिंदुस्थानात 2 सेवेच्या पायरी आहेत. तिथं माणसं कायम नतमस्तक होतात. पहिली पायरी, पंढरपूरला गेलात तर नामदेवरायांची पायरी बघायला मिळते आणि रायगडावरती गेलात तर सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकरांची पायरी बघायला मिळते. महाराजांनी विचारलं का हो इंदलकर, नाव का टाकू वाटलं. इंदलकर म्हणतात महाराज, जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावरती याल तेव्हा तेव्हा मी असेल किंवा नसेल, पण तुमच्या पायाची धूळ सतत माझ्या नावावरती अभिषेक करत राहील, यासाठी हिरोजी इंदलकरांनी नाव कोरले.